तर छत्रपती संभाजीनगर दरोड्यातील लुटण्यात आलेलं सोनं हे मयत अमोल खोतकरकडे होतं, मात्र ते सोनं अमोलनं कुणाकडे दिलं याचा अंदाज पोलिसांना आलेला आहे। त्या व्यक्तीवरती पोलीस सध्या लक्ष ठेवून आहेत आणि त्यांची काही दिवसात धरपकड होणार अशी माहिती सुद्धा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली। लोकांना एन्काउंटर विसरले, लोकांनी दरोडा विसरला, या सगळ्या गोष्टी विसरल्या, फक्त सोनं लक्षात राहिले। तुमचं काय बोलणं झालं? मी आयुक्ताकडे गेलो होतो, मी दरोड्यावर बोललो, एन्काउंटरवरच बोललो, कशा पद्धतीने झाला, कसा झाला, नेमकी परिस्थिती काय आहे, या सगळ्या बाबतीचं त्यांच्याकडून माहिती घेतली। विषय सोन्याचाही आला शेवटी। हे सोनं लोक म्हणतात की 10 किलो गेलं, 11 किलो गेलं। लोकांना सोन्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे। मेला माणूस त्याचं काही नाही, किंवा त्याचं दरोडा का पडला त्याचं काही घेणं देणं नाही। तर मी पोलीस कमिशनरला विचारले काय झालं या सोन्याचं, तर त्यांच्याकडून जी काही माहिती प्राप्त झाली ती अशी की हे लुटमारीचं सोनं ज्याचं एन्काउंटर झालं त्यांच्याकडे सगळं होतं, त्यांनी आणखीन एकाकडे दिलं। पण जेव्हा यांचं एन्काउंटर झालं त्याच्या पूर्वी हे 6 लोक होते। ज्याचं एन्काउंटर झालं त्याच्यावर 10 केसेस आहेत, एक अंबाजोगाईचा आहे त्याच्यावर 11 केसेस आहेत, तिसरा आणखीन एक जण त्याच्यावर 10 केसेस आहेत, एकावर तर मोकोका लागलेला आहे। असे सगळे आरोपी त्याच्यामध्ये आहेत। बरं, घेऊन जाणारे हे लोक होते। मग त्याच्यातून मग त्यांना जेव्हा यांनी 32 ग्राम सोनं जेव्हा हे झालं, 32 तोळे हे जेव्हा वाटप व्हायला लागलं ना, मग सगळे बिथरले, कारण की घेऊन जाणारे हेच होते ना। पोलिसांचा योग्य तपास सुरू आहे। तुमचाही संभ्रम आहे बाबा? संभ्रम यासाठी आहे की आता ते सोनं नेमकं 32 तोळेच काय भेटलं? जर 5-5.5 तोळे किलो असेल तर कमीत कमी ॲव्हरेजली तेवढं ते भेटायला पाहिजे होतं ना। आणि त्याच्यात पावत्या आहे त्याच्याकडे, तेवढं ते भेटायला पाहिजे होतं। मग हे 32 तोळे हा काय गोड बंगाल आहे? म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही खोलात जाऊन ह्याचा सगळा तपास करा, आणि तेवढं सोनं तुम्हाला हस्तगत करणं आता ही तुमची प्राईम ड्युटी राहील झालेली। पोलिसांना माहित आहे की एन्काउंटरमध्ये जो अमोल खोतकर मारला गेला, खोतकर त्यांनी सोनं कुणाकडे दिलंय हे पोलिसांना माहित आहे? त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे, आणि ती शंका रास्त आहे असं मला वाटतं। आणि ज्यांच्यावर शंका व्यक्त केलेली ते आता आजच त्यांच्या चेहऱ्या समोर आहेत, परंतु ते आज अरेस्ट करत नाहीत। जे काही लोकांपुढे प्रश्न पडलेले आहेत की सोनं कुठं आहे, सोनं कुणाकडे आहे, सोनं आता भेटेल की नाही भेटेल, काय वाटतं? 2 एजन्सी काम करतात? नाही, 2 एजन्सी प्रॉम्प्ट काम करतायत। आता CIDने एक ज्या अमोल खोतकर ज्या दिवशी वारला, त्याचं एन्काउंटर झालं, त्याच्याबरोबर त्याची असलेली मैत्रीण ही त्यांच्या ताब्यात आहे, आणि ते सखोल चौकशी ते एक पद्धतीने करतात। त्यांचा जसा तपास संपेल पोलीस आपला तपास सुरू करतील। सगळं सोनं ताब्यात येईल? सगळं सोनं ताब्यात घ्यावंच लागेल, नाहीतर ते केस राहिली एकीकडे आणि ताशेर येतील पोलिसाकडे, फक्त सोन्यामुळं। म्हणून सोनं हे हस्तगत करणं पोलिसाचं प्राईम ड्युटी राहील। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।